आज खूप महिन्यांनी झाडांकडे आलो आहे. एका वेगळ्या कामामध्ये आम्ही दोघी आहोत. कदाचित त्या कामाचा व्हिडिओ लवकरच येईल, त्यामुळे खूप महिन्यात माझा कुठलाही व्हिडिओ आलेला नाही आहे. किती पण कंटाळलेलो असू देत, पण या ठिकाणी आलं ना की 5 मिनिटात तुमचा मूड बदलतो. हे बघा अडूया दिसतंय की गुलाबी. आपटा ना, आपट्याच आहे ना. 2 वेळच्या वणव्यानंतर दोन्ही वेळेला आम्हाला वळवाच्या पावसाने साथ दिलेली आहे. पहिल्यांदा तर पहिल्या वर्षी बऱ्यापैकी पाणी घालायला लागलं होतं. यावेळेला पाणी काही घातलेलं नाही आहे, पण अंदाज असा आहे की जसं पहिल्या पावसानंतर मागच्या वर्षी परत फुटून आली झाडं, अजूनही तशीच परत आलेली असतील. मला एकदम वाटलं की सापाचं छोटंसं पिल्लू आहे. तसंच वाटते, प्रथम दर्शन तसंच वाटते. मोठं होतं ते खरं. तिथं करंच आहे बघा मॅडम. इथली सगळीच गेली का? ती गेली. इकडे इकडे आहे बघा. हे आलं बघा मॅडम, फक्त हे गेलं किंवा हे कदाचित शेजारून येतंय, कदाचित शेजारून येतंय. ती वेगळं. हे फक्त आलं बघा. आणि एवढी त्याला वाळवी लागून काय माळुंगी, ते करुली, ते आपलं हे बिना काट्याची सावळ, नागकेशर. नागकेशर केवढं सुंदर आले बघा. पाहायच्यातून आले. हे आलंय इकडे मॅडम, हे आलंय की ह्याची झाडं सगळी आली बघा. ह्याचं देवगणीचे. हे पुढं लावलं होतं ना आपण मोहाचं, गेलं ते. नाही जायचं हो मॅडम, येईल. नाही जळायला, पूर्ण काठी झाली मॅडम त्याची. मॅडम हा 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 कसलं भारी आवळा. आई ग मॅडम, जळून आलंय ते पूर्ण जमिनीतून. दगडावर ठेवा माझ्याकडे. ते पण हे झालं, मोडून घेतले. हे बघा इकडं. नाही ते मॅडम ह्याचं आहे. हे आहे तेच की शेजारचं. शेजारचं असणार सगळी येणार घ्या मॅडम, जुनी आपली येणार सगळे, फक्त वेळाने येतील. झाडं मॅडम आलेले हे बघ. हे जे दिसायला लागले ना टप्पे, तेव्हाची सगळी झाडं आलेली. ते करंच फक्त ती नाजूक झाडं होती ना. जांभळीची केवढी झाडं गेली, केवढं अंथरून पडलंय बघा. हे गेलंच काय? गेलं ते गेलं. एवढं नाजूक झालेलं. काही काही झाडांच्या नुसत्या काट्यांच्या रिबीनी तेवढ्या दिसत आहेत, पण कुठंतरी तुरळक पालवी पण आहे. ह्याच्या नंतर लावलेली आहे करंजची लाईन मॅडम. करंजची लाईन जगले असं बाबळ. ह्याची देवगणीची लाईन जगली. वडाची पण जगली आहेत. पुढं अजून बघायचे आहेत आपल्याला. हा आलं आलं. हे ह्याचं जळून सुद्धा आलं. हे आपलं करंज. आवळा काय तोच की मॅडम आपण परवा केलेला. मॅडम बकरीचं झाड. आई ग
वा. भोकरीचं झाड. मॅडम हम्म, एवढं सुंदर आहे बघा हे भोकरीचं झाड. हम्म, हे करंज आणि हे भोकरी. हम्म, देवगण हम्म, हे करंज आहे. इथे हे बघ, केवढं नाजूक आले. हम्म. हे बघ. हे करंज. ही सगळी पालवी दिसतेय, ती सगळी जगलेल्या झाडांची पालवी आहे. मस्त. ऐक, 100 पैकी 5-6 मॅडम. आता एवढं जळून असू दे आता काय, हा? असू दे म्हणायचं, हीच मोठी होऊ देत बस. 2 वडाची आहे तिथं नवीन. अरे हा, हॅलो. नाही अजून तिथे दुरुस्त झाला नाही. इथं कुठे आहे? हां, आवाज रेंज नाही आहे मॅडम. हम्म. रेंज नाही आहे तर झाडांच्याकडे आलोय. तुम्ही काय बोलायला लागलं ते कळेल. 8 महादेवाच्या मंदिराचं इथलं 9. 10 तर दुसरी कुठली वडाची झाडं येणार नाहीत आपणच लावल्याशिवाय. 12. हम्म. ते 13 आणि 14. हो, हा. हा. ते 15 किंवा 16 ना. कल्पना करा की हा इथं मोठा वटवृक्ष झालाय. हा हा हा. तेच म्हणाले 15 वड जरी मोठी झाली तरी केवढं सुंदर होणार आहे मॅडम. हम्म. एकमेव वणवा न लागलेलं झाड. कदाचित आपली ही एवढी झाडं असतात तरी सुद्धा मॅडम थोडंसं हे झळ बसलेली आहे याला. एवढी